आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजेपासून झाली. देवपूजा झाली की घर अगदी प्रसन्न होतं. लगेचच चहा बनवायला ठेवला. सकाळी सकाळी घरात अशी सूर्याची किरणं आली की खूप छान वाटतं. चहासोबत बिस्किट खाल्ले व पिल्लूच्या शाळेत जाण्यासाठी निघालो. शाळेत स्टेम डेमो होता, त्यासाठीच आम्ही सकाळी लवकर आवरून गेलो. आल्यानंतर छान असं ऊन पडलेलं म्हणून ब्लँकेट वगैरे धुवून टाकले. दररोजचेही कपडे धुतले. त्यानंतर मला गॅलरी साफ करायची होती, ती धुवून काढली आणि ते हे झाडं पाहू शकता, अगदी छान हिरवेगार झालेले आहेत. त्यातील एका झाडाला फुलंही यायला सुरुवात झालेली आहे. अशी हिरवंगार झाडं पाहिली की मन अगदी प्रसन्न होतं. दुपारच्या वेळेमध्ये मला एक रेसिपी बनवायची होती, ती बनवली. रेसिपी खूप टेस्टी झालेली आहे. याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरही अपलोड करणार आहे. सायंकाळच्या वेळी आभाळ मात्र फुल पावसाचं झालेलं आहे. काही शॉपिंग करायची होती म्हणून बाहेर निघालो. पिल्लूसाठी ड्रेस घ्यायचे होते, ते घेतले. मुलांच्या शॉपिंगमध्ये एवढी मजा नसते, कारण त्यांच्याकडे जास्त ऑप्शन नसतात. मुलींचं वेगवेगळ्या टाईपचे ड्रेसेस असतात, पण मुलांचं तसं नसतं. फक्त टी-शर्ट, शर्ट आणि पॅन्ट हेच असतं. हा टी-शर्ट मला खूप आवडला म्हणून हा घेतला. पण पिल्लूला मात्र हा टी-शर्ट आवडत होता. यावर भरपूर स्टिकर असल्यामुळे मी काही तो घेतला नाही. सर्व शॉपिंग करून बाहेर आलो. खूप उशीर झालेला आहे. आता एवढ्या उशिरा घरी जाऊन काय स्वयंपाक बनवणं होणार नव्हतं, म्हणून बाहेरच जेवण करायचा प्लॅन ठरला. म्हणून आम्ही गेलो हॉटेल शौर्यवाडा येथे. या हॉटेलबद्दल व्हिडिओमध्ये तर खूप काही पाहिलेलं आहे आणि जेवणही छान मिळतं, हे ऐकून आम्ही आज येथे जेवण करणार होतो. हॉटेलला पाहिल्याबरोबर अगदी गावाकडचा फील येतो व येथील बैठक व्यवस्था ही संपूर्ण गावाकडच्या पद्धतीची आहे. हॉटेल तसं खूप छान आहे. हॉटेलपेक्षा भारी इथल्या जेवणाची टेस्ट आहे. जेवणामध्ये आम्ही मागवलं होतं काजू मसाला. खूप छान टेस्ट होती. व्हेजमध्ये एवढी छान भाजी मी आतापर्यंत कुठेच खाल्ली नव्हती. आता हे रीलमध्ये कोणी कोणी पाहिलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.